आजच्या जगात 4 प्रकारच्या बुद्धिमत्ता सामान्यतः वापरल्या जातात. त्या म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि प्रतिकूल बुद्धिमत्ता. भारतात मान्यता प्राप्त आणि पुरस्कृत बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्ता आहे, जी गणित आणि विज्ञानाशी संबंधित आहे. मग आणखीन एक बुद्धिमत्ता आहे, ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, जी आजकाल सर्वत्र चर्चेत आहे. या 2 बुद्धिमत्तेबद्दल लोकांना सध्या बरेच काही माहित आहे. पण आणखी एक बुद्धिमत्ता आहे ज्यावर चर्चा होत नाही आणि ज्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. आज मी त्याच बुद्धिमत्तेबद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बुद्धिमत्ता म्हणजे आकलन करण्याची, समजून घेण्याची आणि तर्क करण्याची क्षमता. या बुद्धिमत्तेमुळे नवीन परिस्थितीशी प्रभावीपणे जुळवून घेणे आणि समस्या सोडवणे शक्य होते. ही बुद्धिमत्ता गणित आणि विज्ञानाशी संबंधित आहे. बौद्धिक बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तर्कशक्तीचे मोजमाप आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एखादी व्यक्ती प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा भाकिते करण्यासाठी माहिती आणि तर्कशास्त्राचा किती चांगल्या प्रकारे वापर करू शकते. या बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व दिले आहे कारण ते उच्च दर्जाची उत्पादने, सेवा देते आणि इतर कोणत्याही पेक्षा जास्त कमाई करून देते. आजकाल सगळेच या बुद्धिमत्तेबद्दल बोलत आहेत कारण ही बुद्धिमत्ता एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी संबंधित आहे. इतर कोणत्याही गोष्टींच्या तुलनेत भावनांचा व्यक्तीवर आणि त्याच्या मनावर खूप जास्त प्रभाव पडतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेण्याची, वापरण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता, तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता. गोष्टी, परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यावर आधारित निर्णय घेण्यासाठी हेतू बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे. या हेतू बुद्धिमत्तेवर आतापर्यंत कोणीही जास्त बोललेले नाही. मी कोणालाही यावर बोलताना पाहिलेले नाही. आता त्यावर चर्चा, संशोधन आणि विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. कारण कोणताही निर्णय घेण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्या मनाला स्वतःचे आणि इतरांचेही हेतू समजून घेणे आवश्यक आहे. जर एखाद्याला हेतू समजला नाही तर त्यामुळे खूप गोंधळ आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. हा गोंधळ आणि गैरसमज कसा होतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला ते स्पष्टपणे समजून येईल. 2019 मध्ये जेव्हा मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत होतो तेव्हा ही घटना घडली. आमच्या प्रकल्पात उमेदवारांची भरती सुरू होती. मुलाखतीनंतर माझ्या वरिष्ठ व्यवस्थापकाने प्रकल्पासाठी 2 नवीन अभियंते नियुक्त केले. नवीन रुजू झालेल्या अभियंत्यांना 3 ते 4 वर्षांचा अनुभव होता. आमच्या प्रकल्पापूर्वी अशाच प्रकारे इतर प्रकल्पांसाठी काही अभियंत्यांना नियुक्त केले गेले होते. इतर प्रकल्पांमध्ये नियुक्त केलेल्या अभियंत्यांना 2 ते 3 महिने पूर्ण झालेले होते आणि कंपनीत नवीन असल्याने त्यांना त्यांच्या नवीन विचारांसाठी, नवीन कल्पना देण्यासाठी तिमाही पुरस्कार मिळत होते. हा पुरस्कार सोहळा पाहिल्यानंतर जेव्हा मी 2 नवीन नियुक्त केलेल्या अभियंत्यासोबत बैठकीत होतो तेव्हा मी त्यांना म्हणालो की त्या अभियंत्यांना जसे पुरस्कार मिळाले तसेच तुम्हालाही पुरस्कार मिळाले पाहिजेत. म्हणून तुम्ही तुमचे नवीन विचार आणि कल्पना समोर आणा. मी त्यांना हे सांगताच ते लगेच म्हणू लागले की मी तुलना सुरू केली आहे, तसेच तुम्ही आमच्या मर्यादा, दुर्बलता आणि कमतरता समोर आणण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांचे हे बोलणे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी फक्त एवढंच विचार करत राहिलो की काय बरे झाले असेल. मग मला कळाले की त्यांनी माझा हेतू पूर्णपणे चुकीचा घेतलेला आहे, ज्यामुळे मोठा गैरसमज निर्माण झाला. माझा त्यांच्यासाठी असा सकारात्मक हेतू होता की ते कंपनीत नवीन आहेत आणि त्यांच्या ज्ञान, बुद्धिमत्ता आणि कल्पनांसाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले गेले पाहिजे.
यामुळे त्यांची प्रकल्पात चांगली छाप पडेल आणि त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल मान्यता आणि मूल्यांकन मिळेल. पण माझ्या चांगल्या हेतूचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे त्यांनी चुकीचे विचार केले आणि चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. जर तुम्ही त्या व्यक्तीचे हेतू योग्यरित्या स्वीकारले तर ते खूप चांगले होईल, अन्यथा गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतील. त्याचा मनावर आणि भावनांवरही परिणाम होईल. इतर परिस्थितीतही जर कोणी तुम्हाला चुकीच्या हेतूने फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळीही आपल्याला ते योग्य पद्धतीने पकडावे लागेल, अन्यथा तुमची फसवणूक निश्चितच होईल. मला वाटते की हेतू बुद्धिमत्तेवर बरेच संशोधन विश्लेषण करण्याची आणि योगदान देण्याची आवश्यकता आहे. जर बुद्धिमत्तेची ही शाखा विकसित केली तर सर्वांना याचा फायदा होईल. मी स्वतः या हेतू बुद्धिमत्तेवर आणखी व्हिडिओ तयार करेन आणि सर्वांच्या फायद्यासाठी योगदान देईन. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.